नमो नमः. आज आपण 9वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील पान नंबर 35 वरील रम्य संस्कृतम मधील क्रियापदम किम कथयति एक हे आज बघूया. आता बघा, क्रियापदम किम कथयति म्हणजेच क्रियापद काय सांगते. कथन करणे म्हणजेच सांगणे. आता आपल्याला माहिती आहे की क्रियापद म्हणजे काय, तर क्रियेचा बोध ज्या पदावरून होतो असे पद म्हणजे क्रियापद. म्हणजेच वाक्यात कोणती क्रिया चालू आहे हे आपल्याला ज्या शब्दावरून कळतं तो शब्द म्हणजे क्रियापद. आता जसे की जातो, येतो, खातो, पितो इत्यादी. आता बघूया इथे, क्रियापदम इति वाक्यस्य महत्त्वपूर्णम अंगम म्हणजे म्हटलंय की क्रियापद हे वाक्याचे महत्त्वपूर्ण अंग असते. कारण की आपल्याला माहिती आहे की क्रियापदाशिवाय वाक्य असू शकत नाही. आता मी समजा म्हटलं की रमेश पुस्तक, एवढंच म्हटलं, पण मग काय, रमेश पुस्तक वाचतो, लिहितो, नक्की काय करतो. म्हणजेच क्रियापदावरूनच वाक्यात चालू असलेल्या क्रियेचा बोध होतो. म्हणूनच क्रियापद वाक्यातलं महत्त्वाचं आहे. आणि संस्कृतमधली क्रियापदं तुम्हाला माहिती आहेत. पठती, गच्छती, आगच्छती, पिबती वगैरे भरपूर आहेत. आता इथे काय दिले ते आपण बघूया. बालकः ग्रंथम पठती म्हणजे मुलगा ग्रंथ वाचतो. इति वाक्ये पठती इति क्रियापदम. तर तुम्हाला कळलंच असेल की या वाक्यामध्ये पठती हे क्रियापद आहे म्हणजेच वाचतो. तेन कस्य बोधः भवति म्हणजे म्हटलंय या क्रियापदाने कशाचा बोध होतो, म्हणजे यावरून आपल्याला काय समजतंय. आता त्यांनी काय दिलंय बघा. पहिलं म्हटलंय पठनस्य क्रिया म्हणजे या वाक्यामध्ये वाचण्याची क्रिया चालू आहे हे आपल्याला या क्रियापदावरून समजतंय. कारण की मुलगा काय करतोय, तर मुलगा पुस्तक वाचतोय म्हणून पठनस्य क्रिया वाचण्याची क्रिया चालू आहे. दुसरं आहे परस्मै पदम. आता बघा इथे पठती यामधला हा जो ती प्रत्यय आहे तो लट लकार म्हणजेच वर्तमान काळाचा परस्मै पदाचा प्रत्यय आहे. म्हणजेच पठ हा धातू परस्मै पदी आहे हे सुद्धा आपल्याला यावरून समजतंय. परस्मै पदम. त्याच्यानंतर पुढे म्हटलंय प्रथमः पुरुषः. आता आपल्याला माहिती आहे की ती हा जो प्रत्यय आहे तो प्रथम पुरुषाचा आहे. आता हे सगळं आपल्याला आठवीतच झालेलं आहे, ते बघूया थोडंसं. आता बघा भाषासूत्रम 1 हे जे आठवीतलं आहे याच्यातच आपल्याला हे सगळं झालेलं होतं. आता बघा यात काय म्हटलंय, उत्तम पुरुषाचे कर्ते कोणकोणते असतात, तर अहम, आवाम आणि वयम. आणि मध्यम पुरुषाचे कर्ते असतात त्वम, युवाम आणि यूयम. आणि हे सोडून जे बाकी कर्ते राहतात ते सगळे प्रथम पुरुषामध्ये येतात. जसे की सह, तौ, ते किंवा आत्ताचा आपला बालकः हा कर्ता सुद्धा प्रथम पुरुषामध्येच येतो. आणि आता आपले प्रत्यय बघूया आपण. बघा लट लकारः म्हणजेच वर्तमान कालः परस्मैपद प्रत्ययाः परस्मैपदाचे प्रत्यय. आता उत्तम पुरुष ज्याचे कर्ते आपण अहम, आवाम, वयम हे म्हटले त्याचे प्रत्यय कसे होतील, तर मी, वह, मह म्हणजे पठामी, पठावह, पठामह. आणि मध्यम पुरुषाचे कर्ते आपण म्हटले त्वम, युवाम, युयम. त्याचं कसं होईल, सी, थह, थ म्हणजे पठसी, पठथह, पठथ. आणि प्रथम पुरुषाचे बघा प्रत्यय ती, तह, अंती. आत्ता आपला हा ती प्रत्यय पठती मध्ये लागलेला आहे जो की प्रथम पुरुषाचा आहे, एकवचनाचा आहे. ती, तह, अंती. मग आता बघा पुन्हा आपण जाऊया. तर काय म्हटलंय की प्रथम पुरुषः म्हणजे इथे प्रथम पुरुषाचा ती प्रत्यय लागलाय. म्हणजेच वाक्यातला जो कर्ता आहे हा सुद्धा प्रथम पुरुषीच असणार आहे हे सुद्धा समजतंय. कारण की बरोबरच आहे, ती प्रत्यय जसा प्रथम पुरुषाचा आहे तसंच बालकः हा कर्ता सुद्धा प्रथम पुरुषाचाच आहे हे सुद्धा आपल्याला इथे समजलेलं आहे. पुढे एकवचनम
आत्ताच आपण बघितलं की ती हा प्रत्यय जो आहे तो एकवचनाचा आहे, म्हणजे क्रियापद एकवचनी आहे, म्हणजेच कर्ता सुद्धा एकवचनीच असणार आहे. आणि बालकः हे देवः प्रमाणे एकवचनच आहे. पुढे बघा, लट लकारः. आता ती हा प्रत्यय लट लकाराचा म्हणजेच वर्तमान काळाचा आहे, त्यामुळे हे क्रियापद आणि वाक्य हे कसं आहे, वर्तमान काळी आहे, हे सुद्धा आपल्याला समजतं. आणि पुढे म्हटलंय धातोः गणविकरणम. आता आपल्याला माहिती आहे की पठ हा जो धातू आहे हा पहिल्या गणाचा धातू आहे, आणि पहिल्या गणाचं गणविकरण काय आहे तर हे गणविकरण आहे. हे सुद्धा आपण 8वी मध्येच पाहिलेलं होतं. बघा इथे त्यांनी चार्ट दिलाय, तो पहिल्या गणाचं गणविकरण आहे आणि उदाहरण त्यांनी पठतीच दिलेलं होतं. चौथ्या गणाचं य होतं, 6व्याचं आणि 10व्याचं अय. आत्ता आपला पठ हा पहिल्या गणाचा आहे, तर त्याचं गणविकरण काय आहे हे सुद्धा याच्यावरून समजतं. कारण की बघा आपला मूळ धातू आहे पठ, त्याला हे गणविकरण लागलंय आणि अधिक ती हा प्रत्यय लागलाय, म्हणून काय झालं पठती असं रूप झालेलं आहे. आणि पुढे म्हटलंय कर्तुः पुरुषः वचनम च. आणि कर्त्याचे पुरुष आणि वचन. आता हे सुद्धा यावरून समजतंय का तर हो, कारण की पठती मधला ती प्रत्यय प्रथम पुरुषी एकवचनाचा आहे, म्हणजेच कर्ता सुद्धा प्रथम पुरुषी एकवचनीच असणार आहे. हे सुद्धा यावरून आपल्याला समजतंय. म्हणजे एवढं सगळं आपल्याला क्रियापदावरून समजतंय. आता पुढे काय म्हटलंय बघा, अधुना एतानी वाक्यानी पठत. आता ही वाक्य वाचा. पहिलं दिलंय पुन्हा बालकः ग्रंथम पठती, म्हणजे मुलगा ग्रंथ वाचतो. आत्ताच आपण बघितलं पठती प्रथम पुरुष एकवचन, तसंच बालकः सुद्धा प्रथम पुरुष एकवचनातच आहे. आता दुसरं बालकौ ग्रंथम पठतः. आता बालकौ हे काय आहे, द्विवचन आहे, कारण की 2 मुले देवौ प्रमाणे बालकौ हे रूप झालेलं आहे. आता जर कर्ता द्विवचनी आहे, प्रथम पुरुष द्विवचन आहे, तर क्रियापद सुद्धा बदलावं लागेल. आपल्याला माहिती आहे ती तह अंती. ती हा झाला एकवचनी प्रत्यय, तह हा काय आहे द्विवचनाचा आहे, त्याच्यामुळे पठतः असं रूप झालेलं आहे. म्हणून बालकौ ग्रंथम पठतः म्हणजे 2 मुले ग्रंथ वाचतात. तिसरं वाक्य बालकाः ग्रंथम पठन्ति. आता बालकाः हे काय आहे, बहुवचन केलेलं आहे, देवाः प्रमाणे बहुवचन आहे, म्हणजेच 2 पेक्षा जास्त मुलं ग्रंथ वाचतात. आता इथे अंती हा प्रत्यय बहुवचनाचा लावलेला आहे, कारण की बालकाः बहुवचन झालंय, त्याच्यामुळे पठन्ति म्हणजे हे सुद्धा आपल्याला बदलावं लागलेलं आहे. चौथं बघा, अहम ग्रंथम पठामी म्हणजे मी ग्रंथ वाचते. आता या वाक्यात बघा अहम हा कर्ता आहे, जो की उत्तम पुरुष एकवचनाचा कर्ता आहे. आत्ताच आपण बघितलं अहम आवाम वयम हे काय आहेत, उत्तम पुरुषाचे कर्ते आहेत. त्यामुळे आता याला लागताना सुद्धा क्रियापदाला म्हणजेच मूळ धातूला उत्तम पुरुषी एकवचनाचाच प्रत्यय लागेल, जो की आहे मी, म्हणून पठामी असं रूप झालेलं आहे. आता आधीच्या या 3 वाक्यांमध्ये काय होतं तर बालक हा प्रथम पुरुषी कर्ता होता, त्याच्यामुळे प्रथम पुरुषाचेच त्याला प्रत्यय लागले ती तह अंती. पण आता या चौथ्या आपल्या वाक्यामध्ये कर्ता मात्र उत्तम पुरुषाचा आहे, त्याच्यामुळे त्याला प्रत्यय सुद्धा उत्तम पुरुषाचेच लागणार आहेत. आणि 5वं वाक्य बघा, त्वम ग्रंथम पठसी म्हणजे तू ग्रंथ वाचतोस. आता या वाक्यातलं त्वम हा जो कर्ता आहे हा मध्यम पुरुषी एकवचनी कर्ता आहे, म्हणजे मध्यम पुरुषाचा एकवचनाचा आहे, त्याच्यामुळे याला आता प्रत्यय लागताना सुद्धा मध्यम पुरुषी एकवचनीच लागणार आहे, जो की आहे सी.
कारण आपण बघितलं सी थह थ, सी हा एकवचनाचा आहे मध्यम पुरुषाचा, त्याच्यामुळे याला सी प्रत्यय लागून पठसी असं रूप होईल. म्हणजेच आता आपण काय बघितलं तर जर कर्ता बदलला तर त्यानुसार क्रियापद सुद्धा बदलतंय. वचन बदलला, पुरुष बदलला की तसंच क्रियापदाचं सुद्धा बदलतंय. तर इथे काय म्हटलंय बघा, एतेषु वाक्येषु क्रियापदम कर्तृपदस्य पुरुषम वचनम च अनुसरती. एतेषु वाक्येषु म्हणजे या वाक्यांमध्ये क्रियापदम क्रियापद जे आहे हे कर्तृपदस्य म्हणजे कर्त्याच्या पुरुष आणि वचनानुसार बदलतंय. म्हणजेच पुरुष आणि वचनाचं अनुसरण क्रियापद करतंय. म्हणजेच क्रियापद हे कर्त्याच्या पुरुष आणि वचनाचं अनुसरण करताना इथे दिसतंय. यदि कर्तृपदम परिवर्तते, जर कर्ता बदलला तर ही क्रियापदम अपि परिवर्तते. म्हणजे जर कर्ता बदलला तर क्रियापदही बदलतं. अतः कर्तृप्रधानानी वाक्यानी इमानी, म्हणजे ही जी वाक्य आहेत ती कशी आहेत, कर्तृप्रधान आहेत. कारण की कर्ता यांच्यामध्ये प्रधान आहे, महत्त्वाचं आहे. कारण कर्ता बदलला ही क्रियापदही बदलते. आणि ज्या वाक्यांमध्ये कर्ता प्रधान असतो आणि कर्त्यानुसार क्रियापद चालत असतं त्या वाक्याला कर्तरी प्रयोग असं म्हणतात. आणि यालाच संस्कृतमध्ये कर्तृवाच्य प्रयोगः किंवा कर्तरी प्रयोगः असं सुद्धा म्हणतात. आता बघूया काय दिले. पठती इति क्रियापदस्य श्रवणेन एव कर्ता प्रथमपुरुषस्य एकवचने इति ज्ञायते. म्हणजे आता काय म्हटलंय बघा, पठती या क्रियापदावरूनच किंवा हे क्रियापद फक्त ऐकल्यावरच कर्ता प्रथमपुरुषस्य एकवचने इति ज्ञायते. म्हणजे फक्त क्रियापद समजा आपण असं ऐकलं की पठती हे क्रियापद आहे. आता आपल्याला माहिती आहे ती हा प्रत्यय प्रथम पुरुषी एकवचनाचा लागलाय. म्हणजे याला जो कर्ता असणार आहे या वाक्याचा तो सुद्धा प्रथम पुरुष एकवचनातच आहे. हे सुद्धा आपल्याला फक्त क्रियापदावरूनच समजतंय असं म्हटलंय. तसंच तथैव त्याचप्रमाणे पठामी इति पदेन कर्ता उत्तमपुरुषस्य एकवचने इति स्पष्टं भवति. आता पठामी या क्रियापदानं काय होतं तर कर्ता हा उत्तम पुरुषी एकवचनात आहे हे समजतं. कारण मी हा प्रत्यय त्याला उत्तम पुरुषी एकवचनाचा लागलाय, त्याच्यामुळे कर्ता सुद्धा उत्तम पुरुष एकवचनातच असणार आहे हे सुद्धा समजतं. एवं क्रियापदेन कर्तृपदस्य पुरुषस्य वचनस्य अपि बोधः भवति. म्हणजेच अशा प्रकारे क्रियापदामुळे कर्त्याच्या पुरुष आणि वचनाचा सुद्धा आपल्याला बोध होतो. म्हणजेच बोध होतो म्हणजेच समजतं की कर्ता कोणत्या पुरुषात असणार आहे आणि वचन काय असणार आहे. आता इथे काय म्हटलंय बघा, कर्तृवाच्य प्रयोगः म्हणजेच कर्तरी प्रयोगः म्हणजेच कर्तरी प्रयोग. आता इथे म्हटलंय कर्ता प्रथमा विभक्ती कर्म द्वितीया विभक्ती आणि क्रियापदम कर्तृपदस्य पुरुषवचनानुसारम. म्हणजेच काय, आता कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो म्हणजेच एक. आता आपल्याला हे समजण्यासाठी आपण लिहितोय एक. त्याच्यानंतर कर्म हे जे असतं हे द्वितीया विभक्तीमध्ये असतं म्हणजेच दोन. आणि क्रियापद हे कर्तृपदस्य पुरुषवचनानुसारम म्हणजे क्रियापद जे असतं ते कर्त्याच्या पुरुष आणि वचनानुसार बदलत जातं. म्हणजेच पुन्हा एक, समजा कर्ता हा प्रथम पुरुषी एकवचने असेल तर क्रियापदाला सुद्धा प्रथम पुरुषी एकवचनाचाच प्रत्यय लागणार आहे. म्हणजे जे पुरुष आणि वचन कर्त्याचं तेच क्रियापदाचं असणार आहे. म्हणजेच आपण असं लक्षात ठेवू शकतो की ही 121 ही जी रचना आहे ही कर्तरी प्रयोगाची आहे. कारण की कर्ता हा प्रथमा विभक्तीमध्ये, कर्म द्वितीयेत आणि क्रियापद हे कर्त्यानुसार. पुढे बघा काय म्हटलंय. आता इथे उदाहरण दिलं आपल्याला एक, मधुरा सुधाखंडान आनयती. आता बघा आधी आपण कर्ता कर्म क्रियापद हे या वाक्यातलं बघूया. तर समजतं आपल्याला की या वाक्यात कर्ता कोण आहे
मधुरा आहे. कारण की आता याचा अर्थ सांगते आधी. मधुरा सुधाखंडान आनयती म्हणजे मधुरा सुधाखंडान बहुवचन आहे म्हणजे अनेक खडू आणते. आता खडू कोण आणते तर मधुरा खडू आणते. म्हणजेच क्रियापदाला जर कोण हा प्रश्न विचारला तर जे उत्तर येतं ते असतं आपला कर्ता असतो वाक्यातला. त्याच्यामुळे मधुरा हा या वाक्यातला कर्ता आहे. तर सुधाखंडान हे या वाक्यातलं कर्म आहे. आता कसं काय तर मधुरा काय आणते तर मधुरा अनेक खडू आणते. आता आनयती हे जे आपलं क्रियापद आहे या क्रियापदाला काय हा जर प्रश्न विचारला तर वाक्यातलं कर्म आपल्याला समजतं. म्हणून सुधाखंडान हे कर्म आहे आणि आनयती हे क्रियापद आहे. आता या वाक्यातलं आपल्याला कर्ता कर्म आणि क्रियापद समजलेलं आहे. आता बघा मधुरा हा शब्द कसा आहे आकारांत स्त्रीलिंगी आहे. त्याच्यामुळे मालाप्रमाणे चालेल आणि माला हे प्रथमेचं एकवचन आहे. त्याचप्रमाणे मधुरा हे सुद्धा प्रथमेचं एकवचन आहे. मग याप्रमाणे कर्ता हा आपला प्रथमा विभक्तीत आहे म्हणून इथे प्रथमा म्हटलेलं आहे. म्हणजेच हा आपला वाक्यातला कर्ता प्रथमा विभक्तीत आहे. आता कर्म बघूया सुधाखंडान. आता यामध्ये मूळ शब्द आहे सुधाखंड म्हणजे खडू. तर हा शब्द कसा आहे अकारांत पुल्लिंगी आहे. त्याच्यामुळे देवाप्रमाणे चालेल आणि देवान प्रमाणे सुधाखंडान हे द्वितीयेचं बहुवचन आहे. म्हणजे यामध्ये विभक्ती आहे द्वितीया म्हणजे 2. म्हणजे मधुरा 1 सुधाखंडान 2. आणि आता आनयती हे क्रियापद आहे. आता मधुरा हा कर्ता कसा आहे प्रथम पुरुषी एकवचनी आहे. कारण की बघा आता आपण सारखं तेच म्हणतोय पुन्हा की अहम आवाम वयम आणि त्वम युवाम युयम हे करते सोडून बाकी सगळे करते प्रथम पुरुषाचे. म्हणजेच मधुरा हा कर्ता प्रथम पुरुषाचा आहे एकवचनाचा आहे. त्यानुसार आता क्रियापद सुद्धा प्रथम पुरुषी एकवचनीच असणार आहे. म्हणजेच आनयती हा ती जो प्रत्यय आहे तो एकवचनाचाच लागलेला आहे. इथे फक्त बहुवचन लिहिलंय. इथे एकवचन असंच हवं होतं. एकवचन प्रथम पुरुष एकवचन. म्हणजेच इथे सुद्धा कसं झालेलं आहे तर कर्त्यानुसार क्रियापद चालतंय. म्हणून इथे म्हटलंय क्रियापदम कर्तृपदम अनुसरती. म्हणजे जे क्रियापद आहे ते कर्त्याला अनुसरतंय किंवा कर्त्याप्रमाणे चालतंय. अतः कर्तृवाच्यम क्रियापदम इमम. त्याच्यामुळे हे जे क्रियापद आहे ते कर्तृवाच्य आहे. म्हणजेच हा कर्तरी प्रयोग आहे. कारण कर्त्याप्रमाणे क्रियापद चालतंय. म्हणजेच इथे सुद्धा 121 ही रचना आहे. पुढे बघा दुसरं दिलंय उदाहरण वयम ग्रंथम पठामह. आता वयम हा वाक्यातला कर्ता आहे. ग्रंथम हे कर्म आहे आणि पठामह हे वाक्यातलं क्रियापद आहे. आता वयम म्हणजे काय आम्ही सगळे. ग्रंथम म्हणजे ग्रंथ आणि पठामह म्हणजे वाचतो. आम्ही सगळे ग्रंथ वाचतो. आता वयम हे प्रथमा विभक्तीमध्ये आहे. कारण आपल्याला माहिती आहे अहम आवाम वयम प्रथमा. त्याच्यामुळे वयम म्हणजे आपला कर्ता तरी प्रथमा विभक्तीमध्ये आहे. आता पुढे ग्रंथम. आता बघा ग्रंथ हा शब्द अकारांत पुल्लिंगी असल्यामुळे देवप्रमाणे चालेल आणि देवम प्रमाणे ग्रंथम ही द्वितीय विभक्ती आहे. आणि आता क्रियापद कर्त्यानुसार झालेलं आहे. म्हणजे इथे सुद्धा 121 रचना आहे. कारण की बघा मी वह मह. मह हा प्रत्यय बहुवचनाचा आहे तोच इथे लागलेला आहे. कारण की हा आपला वयम हा जो कर्ता आहे तो उत्तम पुरुषी बहुवचनाचा आहे. कारण की अहम हे एकवचन, आवाम द्विवचन आणि वयम बहुवचन आणि हे उत्तम पुरुषाचा कर्ता आहे. त्याच्यामुळे कर्ता उत्तम पुरुषी बहुवचनी आहे. त्यानुसार क्रियापदाला सुद्धा मी वह मह. मह हा प्रत्यय बहुवचनाचा लागलाय आणि पठामह असं रूप झालेलं आहे. म्हणजेच इथे सुद्धा क्रियापद हे कर्त्यानुसारच चाललेलं आहे. म्हणून त्यांनी लिहिलंय
क्रियापदम कर्तृपदम अनुसरती. क्रियापद हे कर्त्याप्रमाणेच किंवा कर्त्याचंच अनुसरण करत आहे. त्यामुळे अतः कर्तृवाच्यम क्रियापदम इदम, म्हणून हे क्रियापद सुद्धा कर्तृवाच्य आहे. म्हणजेच हा प्रयोग कर्तरी प्रयोग आहे. तर अशा प्रकारे आज आपण कर्तरी प्रयोग समजावून घेतलेला आहे, ज्यामध्ये कर्ता प्रधान असतो आणि कर्त्यानुसार क्रियापद बदलत असतं. आणि लक्षात ठेवण्यासाठी आपण याची 121 रचना असं लक्षात ठेवू शकतो. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.